हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप तुम्ही खूप खूप छान असाल. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सो फायनली आज आमच्याकडे आमचा देव आम्हाला भेटायला येणार आहे आणि 12:30-1 पर्यंत दुपारची आमच्या घरी पालखी येणार आहे आणि कालपासूनच सगळे आमच्या घरात तयारी चालू आहे. आजूबाजूला जे काका लोक आहेत त्यांच्या घरी सगळी तयारी चालू आहे, सारवणं चालू आहेत, देवीचं सगळं ओटी वगैरे हे ते सगळी तयारी बाकी आहे. मी सुद्धा खूप सकाळी लवकर उठलेली आहे. 6 वाजता उठून आंघोळ वगैरे करून तयार झालेलो आहोत आम्ही. म्हणजे कशी बाकीची सगळी कामं करायला बरं पडतं. आणि ज्या पण ह्या 4-5 घरातल्या ज्या मुली आहेत लग्न करून गेलेल्या आहेत माहेरवासनी, त्यासुद्धा येतील आता ओटी भरण्यासाठी. म्हणजे या घरच्या ज्या मुली आहेत म्हणजे माझ्या पप्पांच्या आत्यासुद्धा म्हणजे माझे आजी लोक, ते लोकसुद्धा येतात, अजूनपर्यंत येतात इथे देवीची ओटी भरण्यासाठी आणि आवर्जून माहेरी येतात ते लोक ओटी भरण्यासाठी आणि मी सुद्धा आलेली आहे. सो फायनली हा क्षण आलेला आहे आणि खूप मस्त वाटते, खूप एक्साइटमेंट आहे. आपल्या घरी आपली देवीची पालखी येणार, आपला देव आपल्याला भेटायला येणार. परत पुन्हा एक वर्षभर, या दिवसाची वर्षभर वाट बघायची असते आणि आज देवी निघून गेल्याच्या नंतर परत पुढे 1 वर्षभर वाट बघायची. सो पालखी जेव्हा आमच्या घरी येईल तेव्हाचा जो मी व्हिडिओ असेल तो व्लॉग लवकरच अपलोड करेल. आपण भेटू. सो बाय. खूप गरम होते आणि गावाला भरपूर ऊन आहे. सतत असं वाटतं की पाणीच पित राहावं. तर पालखी मागून येणाऱ्या लोकांसाठी मी टँक बनवत आहे आणि टँकमध्ये टाकायला लिंबाचे छोटे छोटे पीस केलेत आणि पुदिना टाकलाय, कारण याच्यामुळे खूप सुंदर फ्लेवर येतं आणि टँक खूप छान लागतं. आणि ह्या पालखीच्या मागून जे लोक येतात ते बिचारे 1 महिन्यापासून फिरतायत, खूप ऊन लागतं त्यांना. असं थंड असं काहीतरी देण्यासाठी मी टँक बनवलंय. सो फायनली माझा टँक तयार झालेला आहे. आपल्याकडे काहीही सण असेल तर आपण पहिले देवाची पूजा करतो घरच्या, आणि गावाला खूप जागा असल्या कारणाने देवारा कितीही मोठा केला तरी चालतो. तर हा माझ्या घरचा देवारा आहे आणि आईने दरवर्षीप्रमाणे सगळ्या ओट्या काढून ठेवल्यात. देवीची आरती करण्यासाठी ताट तयार केलंय. सगळी तयारी करून ठेवलेली आहे तिने, कारण नंतर आहे ना खूप घाई होते आणि दर्शन करायला व्यवस्थित मिळत नाही, म्हणून आई अगोदरच सगळ्या तयारी करून ठेवते. सो अशी आईची माझी तयारी झालेली आहे. पालखी अंगणामध्ये बसणार आहे तर हे आईने व्यवस्थित सगळं तयार करून ठेवलेलं आहे आणि सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढून घेतली आहे तिने. सगळे पाहुणे आले होते, माझे काका, पप्पांच्या आत्या, आजी लोक सगळे आले होते. अगदी घर भरल्यासारखं वाटत होतं आणि खूप मस्त वाटत होतं. आम्ही लोक पण तयारी करून पालखीची वाट बघतोय, कधी पालखी येते आणि आम्ही दर्शन करतोय. सो फायनली हा क्षण आलेला आहे आणि आमच्या देवीचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे. तुम्ही बघूच शकता किती माणसं आहेत पालखीच्या मागे. बिचारांना ऊन सुद्धा लागते, पण देवाच्या मागे फिरायला कोणी मागे पुढे बघत नाही. सगळ्यांना आनंद असतो की देवाच्या मागे फिरायचं. तर फायनली आमच्या घरी पालखीचं आगमन झालेलं आहे. पालखीचे पाय धुण्यासाठी आई आणि पप्पा उभे आहेत आणि आरती करण्यासाठी काकी सुद्धा आहे.
गुरव काका आहेत, हे अगोदर आपल्या पालखीची पूजा करून घेतात, धूप घंटा वाजवून घेतात. त्याच्यानंतर आम्ही ओटा भरून घेतलेल्या आहेत. सगळ्या ज्या माहेरवासनी आलेल्या आहेत त्या लोकांनी सुद्धा ओट्या भरून घेतलेल्या आहेत. मला थोडंसं बरं वाटत नव्हतं, त्या कारणामुळे हा माझा जो ब्लॉग आहे तो खूप लेट अपलोड करत आहे मी, कारण गावावरून आल्यापासून थोडीशी तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळे माझा हा व्हिडिओ खूप लेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर मी पण ओटी भरून घेतलेली आहे आणि आता देवीचं सगळ्यांचं दर्शन करून झालेलं आहे. चिकूला सुद्धा दर्शन करून घेतलेलं आहे आणि किती बरं वाटतं ना की आपल्या घरी आपला देव भेटायला येतो. खरंच हा क्षण खूप आनंदाचा आहे. आणि आता आमचे सगळ्यांचे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता देवी निघालेली आहे. पण थोडंसं असं वाईट वाटतं की अरे का, म्हणजे इतक्या लवकर कशाला जाते. या दिवसाची आपण पूर्ण वर्षभर वाट बघतो आणि परत पुढची 1 वर्ष वाट बघायची देवी घरी येण्यासाठी. पण लवकर चालली, कारण परत आपल्याकडे लवकर येण्यासाठी ती देवी चाललेली आहे. तुम्ही बघू शकता ही पालखीच्या मागे किती माणसं आहेत. प्रत्येकाच्या घरी 4-4, 5-5 जण जेवायला येतात. आता देवी एका घरामध्ये नैवेद्याला बसणार विश्रांतीसाठी आणि मग हे लोक आपल्या घरी जेवायला येणार. तर आपलं जेवण तर तयार आहे. आता देवाला नैवेद्य दाखवून हे लोक जेव्हा येतील, तुम्ही बघू शकता हे लोक आलेले आहेत जेवायला. तर गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.